नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे. यामध्ये ज्या विधवा महिला असतील, परित्यक्त्या महिला असतील किंवा ज्यांचे वडील हयात नाहीत, अशांसाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी वेबसाईटवर अपडेट देण्यात आलेला आहे. त्यांना काय करायचं आहे, अगोदर त्यांची स्वतःची ई-के-वाय-सी करायची आहे आणि ज्यांचे वडील किंवा पती हयात नसतील, त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र दाखला अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचा आहे. आणि ज्या महिलांचा घटस्फोट झालेला आहे, त्यांनी घटस्फोटाची कागदपत्रे अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 तारखेच्या अगोदर जमा करायची आहेत. परंतु कागदपत्रे घेण्यासाठी अंगणवाडी सेविका जर नकार देत असेल, तर त्यांना काय करायचं आहे, तुम्हाला एक जी-आर दाखवायचा आहे आणि त्यांना ती कागदपत्रे घेण्यास सांगायची आहेत. तर जी-आर काय आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, त्यांच्यासाठी वेबसाईटवर असा बदल करण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. के-वाय-सी करत असताना तुम्हाला असं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. माझे पती किंवा वडील हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करेल. नोट: पती किंवा वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटीत असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्याची ई-के-वाय-सी प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-के-वाय-सी अपूर्ण समजलं जाईल. जर अशी नोट दिलेली असतानाही अंगणवाडी सेविका तुमची कागदपत्रे स्वीकारत नसतील, तर या जी-आरची प्रिंट तुम्हाला त्यांना दाखवायची आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये हा जी-आर डाउनलोड करून त्यांना दाखवायचा आहे. जी-आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता. जी-आर काय आहे पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याबाबत 11 डिसेंबर 2025 रोजी हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे. जी-आर काय आहे तुम्ही इथं पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्यात यावी. सदरची प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने करावयाची आहे. तसेच त्यांनी या योजनेचा ladkibhin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम करणे आवश्यक असल्याने त्या वेब पोर्टलवर आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने या पात्र लाभार्थी महिलांनी योजनेच्या वेब पोर्टलवर भेट देऊन ई-के-वाय-सी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने अंतिम पूर्ण करण्यात यावी. सदर योजनेसाठी ज्या लाभार्थी महिलांना ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली आहे व त्यांच्याकडून पर्याय निवडताना काही चुका झाल्या असतील, तर अशा लाभार्थ्यांना पुनश्च योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची एक अंतिम तारीख 31/12/2025 पर्यंत देण्यात आलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता, इथं यांनी नमूद केलेलं आहे की तुम्हाला जी कागदपत्रे आहेत ती अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करायची आहेत. जर अंगणवाडी सेविका तुमची कागदपत्रे घेत नसतील, तर हा जी-आर त्यांना तुमच्या मोबाईलमध्ये दाखवायचा आहे किंवा याची प्रिंट काढून त्यांना दाखवायची आहे आणि जी-आर दाखवून देखील जर तुमचा कागदपत्रे घेण्यास ते टाळाटाळ करत असतील, तर त्यांना तुम्हाला एक लेखी अर्ज द्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कागदपत्रे का स्वीकारत नाहीत हे आम्हाला लेखी द्या. तर हा जी-आर दाखवल्यानंतर अंगणवाडी सेविका नक्कीच तुमची कागदपत्रे स्वीकार करतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.